व्यवसायाच्या भक्तीची आपण आरंभ करूया. त्रिदेव परमेश्वराच्या नावामध्ये विशेषतः 2021 या वर्षामध्ये आजचा जो 50वा रविवार आहे या भक्तीमध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च जर्मनीच्या भक्तजनांचे स्वागत करत आहे. कारण आम्हासाठी बाज जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता आहे, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृत्तीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसू त्याचे साम्राज्य चालवेल आणि तिथून पुढे ते सर्व काय न्यायाने व धर्माने दृढ करेल व स्थिर करेल. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस येईल. या समय आपण प्रार्थना जाऊया. पवित्र 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 जीवन सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्या देवा, पुन्हा एक दिवस तुझ्या पवित्र आत्म्याच्या करुणेने, कृपेने, अनुग्रहाने या तुझ्या पवित्र भवनामध्ये विशेषतः या 2021 वर्षामध्ये ॲडव्हेंट समयामधील जो तिसरा रविवार आहे, त्यासोबतच 50वा रविवार जो आहे, या भक्तीमध्ये एकचित्ताने तुझी उपासना, तुझी आराधना, तुझं गुणगान तू परमेश्वर प्रकट करण्याकरिता आम्हा सर्व लहान थोर प्रियजनास तू एकत्रित केलेला आहेस. याबद्दल विशेष प्रकारे तुझ्या धन्यवाद देत आहोत. आजच्या भक्तीचा तू परमेश्वरा, तू साधक आणि मालक हो. आम्ही जे या ठिकाणी आलेले आहोत, आम्हा प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने करून काढ व जे यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून या भक्तीचा लाभ घेतील, काय कारणास्तव त्याच्या देवालयामध्ये तू परमेश्वर होऊ शकत नाही, त्यांना तुझ्या आशीर्वादाने तू करून काढ. हीच वेळ ते प्रबल प्रभूशीच्या नावामध्ये तुझकडे सादर केले म्हणून तू आहे. आपण उपासना संगीतामधून परमेश्वराच्या स्तुतीकरिता, आराधनेकरिता 71 नंबरचे गीत गाऊ. 71 नंबर जगी तारक जन्माला. जगी तारक जन्माला, चला पाहू चला
तरी दैवी रूपनव्या श्री स्तवामुषा जगितारक जन्मा सुंदरशा गीतांची द्वारे परमेश्वर प्रेम केले त्याचा गौरव केल्यानंतर उभ्या असतानाच रेस्पॉन्सिबिलिटी महत्वाचा जो विभाग आहे 2021 वर्षामध्ये आजचा जो 50वा रविवार आहे त्याचा आपण वाचन करूया पेज नंबर 119 येशया 42 1-7 8-12 संस्कार विधीचा लिहून आहे त्याकडून त्याचे पुराण पण आपल्याला विनियोजन करते पेज नंबर 119 50वा रविवार येशया 42 1-7 8-12 आणि 16 वचन. पहा हा माझा सेवक, याला मी आधार आहे, हा माझा निवडलेला, याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल. तो गौरव करणार नाही, तो आपला स्वर उंच करणार नाही, तो रक्षक पुकारा करणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिनमिनती वाद तो विझवणार नाही. तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करेल. पृथ्वीवर न्यायासाठीपर्यंत तो मंदावणार नाही व भंगणार नाही. विवेकाच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतो. आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकात प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणाऱ्यास जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो. मी परमेश्वराने न्यायासाठी तुला बोलवले आहे. मी तुझा हात धरला आहे, तुला राखले आहे. तू लोकांना कराल व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करेन. आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदीशाळेतून बंदिवानास अंधारात बसलेल्यास कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी असे करीन. माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्याकडे अज्ञानाच्या मार्गाने मी त्यात चालवीन. त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल, उंच सकल जागा सपाट मैदान होईल. असे करीन. या गोष्टी मी करणार, सोडणार नाही. मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे. मी आपले गौरव दुसऱ्यात देऊ देणार नाही, आपली प्रशंसा मुक्तीत प्राप्त होऊ देणार नाही. पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, नव्या गोष्टी मी विदित करतो. त्यात आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हास ऐकवितो. अहो समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोक, अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या देववचनासह परमेश्वराला नक्कीच पृथ्वीचा विनाश करण्यासाठी तिकडे जाऊन अरण्य व त्यातील नगरे आणि ज्या खेड्यापाड्यात वसत आहे ती गाण्याचा गजर करो. सेनाचा रहिवासी उत्सव करो. ते टेकड्यांच्या माथ्यावर मोठ्याने जयघोष करो. हे परमेश्वराचे गौरव करो. द्वीपाद्वीपांतरी त्याचा गुणगान करो. तो परमेश्वर असे वचन आशीर्वादित करो, त्याचे नाव आसमान महिमा करो. आता मी सदा सर्वकापर्यंत असो. यावेळेस आपला जो त्रिदेव यावरील विश्वास आहे, प्रेषिताचा मतांगीकार पुस्तकाचे सर्वजण एक विश्वासाने आपण म्हणूया. सर्व आकाश जो पवित्र जो मरण तिसऱ्या दिवशी
स्वर्गात सरकार आणि सर्व समानामध्ये तेथून पवित्र आत्मा पवित्र या समय आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. कोणास प्रार्थनेची आवश्यकता असेल आपण सांगू शकता त्याप्रमाणे त्याच्याकरिता प्रार्थना करण्यात प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन साधीस तू परमेश्वर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू पुन्हा केवळ तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये या 50 रविवारच्या आराधनेमध्ये तुझे पुत्र आणि कन्या म्हणून एकत्रित केलेला आहेस. आणि आजचा जो आपण समयामध्ये तिसरा रविवार आहे, जी आनंद देणारी मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आलेली आहे. खरोखर तू परमेश्वर प्रभू ख्रिस्ताच्या जन्माने सर्व जगाला तू आनंदित केलेला आहेस. आणि खरोखर आम्हासाठी जो बाल जन्मलेला आहे, जो आम्हाला शाश्वत अशा प्रकारची शांती, आनंद व सर्व परमेश्वर आमचं संरक्षण करण्याकरिता जिचं आगमन झालेलं आहे. खरोखर परमेश्वर त्याकरिता आम्ही तयारीमध्ये असताना आमच्या हृदयाची विशेष प्रकारे तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे ख्रिस्त बालकाकरिता, नाताळकरिता आणि नवीन वर्षाकरिता तू परमेश्वर तयारी तू करून घे. पवित्र आत्म्याच्याद्वारे, पवित्र वचनाच्याद्वारे, गीतांच्याद्वारे, आध्यात्मिक सेवन, स्तोत्र याच्याद्वारे तू परमेश्वर तुझा गौरव करून घे. विशेषतः संपूर्ण बॉम्बे रिजनल कॉन्फरन्सकरिता आम्ही प्रार्थना करत आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याद्वारे त्या कॉन्फरन्सला तो चालू. विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रामधील खेड्यापाड्यामध्ये अनेक डिस्ट्रिक्ट्समध्ये विशेषतः बिशप डॉक्टर अनिल कुमार सर्वण, त्यांची पत्नी सलिला सर्वण व सर्व कॉन्फरन्सचे पदाधिकारी, सर्व DS वर्ग, पालक वर्ग यांच्याद्वारे तुझं स्वार्थ प्रसाराचं सर्व कार्य केले जात असताना विशेषतः आगमन समयामध्ये सर्व चर्चेसमध्ये तुझी भक्ती, तुझी आराधना घेतली जात असताना विशेषतः आरोग्याच्या सामर्थ्याने तो भरून काढ. नवीन आलेल्या सर्व व्हेरियंटमुळे जो काही मंडळांमध्ये जो काही त्रास, जी काही समस्या उद्भवलेली आहे, कॅरल्स पार्टीकरिता, त्यासोबतच अनेक सर्व ख्रिसमस ट्री, इतर सर्व कार्याकरिता जे काही येणारे समस्या असतील, अडचण असतील, सर्व काही नासरीत येशूच्या नावामध्ये तू नाहीसे कर. विशेषतः संपूर्ण मेथडिस्ट मराठी शहर जुबलीच्या या मंडळाकरिता आम्ही प्रार्थना करत आहोत. या मंडळाची वाढ रोज आणि रोज तुझ्या भयामध्ये, तुझ्या ज्ञानामध्ये, तुझ्या अनुग्रहामध्ये, तुझ्या आशीर्वादामध्ये व्हावी अशी विशेष प्रकारे तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. विशेषतः सुंदरसं जे वास्तू, जी इमारत तू आम्हास उपलब्ध करून दिलेली आहेस, जे गेले 37 इयर्सपासून या ठिकाणी सदैव तू परमेश्वर आपलं कार्य करत आहे. अनेकांना या भवनामधून आशीर्वादित केले जात आहे. त्यांच्याकरिता सुखदुःखाकरिता, आनंदाकरिता प्रार्थना केल्या जात आहेत. विशेषतः लास्ट संडेला जो आम्ही बिल्डिंग फंड संडे साजरा केलेला असताना अनेक देणगीदारांना आत्म्यामध्ये, अंतःकरणामध्ये
देण्याकरता तू परमेश्वरा तू स्फूर्ती प्रदान केलेली आहेस। येणारा सर्व महिना आम्ही अशाच प्रकारे वेडिंग फंड संडे साजरा करत असताना अनेक देणगीदार नवीन घेतलेल्या जागेच्या सर्व त्या ठिकाणी वास्तू बांधण्याकरिता, इमारत उभी करण्याकरिता आपला सर्व जो काही परमेश्वराद्वारे मिळालेला आशीर्वाद आहे, जो काही अनुग्रह आहे, तो उदार हस्ते परमेश्वराला द्यावा, जेणेकरून परमेश्वराचे अनेक आशीर्वाद 30 पट 60 पट 100 पट कोट्यावधी पटींच्या स्वरूपामधून परत आम्हास प्राप्त होतील अशी परमेश्वर तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत। मागील सप्ताहामध्ये ज्या प्रियजनांकरिता आम्ही भेटी गाठी घेऊन प्रार्थना केलेली आहे, विशेषतः रोहन काळे या भावाचा जो काही परमेश्वर ऑपरेशन झालेलं होतं, समता हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर लोकांची सर्व ट्रीटमेंट सर्व आशीर्वादित तू केलेले आहेस, त्याचं आरोग्य शारीरिक सर्व जीवन पूर्वक तू प्रस्थापित करत आहेस, याबद्दल विशेष प्रकारे तुला धन्यवाद देत आहोत। त्यासोबतच विशेष शिवधनकर आंटीकरिता पंढरपूर कुटुंबियाकरिता आम्ही प्रार्थना करत आहोत। खरोखर वयोवृद्ध काळामध्ये जीवन जगत असताना अनेक शारीरिक प्रश्न त्यांच्यासमोर असताना त्या कुटुंबियांना विशेष प्रकारे या मंडळीचा प्रार्थनेच्याद्वारे आधार लाभत असताना पवित्र आत्म्या सामर्थ्याच्याद्वारे त्यांना तो परमेश्वर सर्व मार्गदर्शन लाभत असताना त्याचंच उत्तर आहे की ते निश्वास घेऊन आपल्या घरी पूर्वक परमेश्वर उपस्थित आहेत। खरोखर परमेश्वर तू पुनरुत्थान जीवन आहेस, तुझद्वारे आम्हास जी आशा दिलेली होतीस, ज्याची पूर्तता तुझ्या पहिल्या आगमनाने झालेली आहे आणि दुसऱ्या आगमनाने देखील तुझ्या दुसऱ्या येण्याची पूर्तता निश्चित अर्थाने आम्ही तू परमेश्वर पाहणार आहोत। विशेषतः त्या कुटुंबियांना दुःखद समयामध्ये विशेषतः सांत्वनाच्या आत्म्याने तो भरून काढ आणि त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याची जी काही पोकळीक आहे, जी काही उणीव आहे, जे काही स्मृती आठवणी असतील त्या सर्व समोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करण्याकरिता विशेषतः पौल कुटुंबियाकरिता शारोन या बालकाकरिता आम्ही प्रार्थना करत आहोत, जे बोरविली या ठिकाणी राहत असताना त्या कुटुंबाचा विशेषतः तुझ्या चर्चमध्ये मंडळामध्ये अधिक सेवा कार्य करता तो उपयोग करून घे आणि त्याद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा आणि तुझी स्तुती करून घे। विशेषतः ज्या प्रियजनांचे आज बाप्तिस्म आहे, खरोखर परमेश्वर पिता आमच्यावरती प्रेम करत असतो, आम्हास तो आशीर्वाद देत असतो, आम्हास तो वाढवत असतो। खरोखर त्याच परमेश्वराचे दैवी अशा प्रकारचे आशीर्वाद विशेषतः भोसले कुटुंबे आणि पवार कुटुंबे त्याच प्रकारे सांदे परिवार यांच्या जीवनामध्ये लाभलेले आहेत। याकरता परमेश्वर देखील विशेष प्रकारे तुझ्या नावात धन्यवाद देत आहोत। विशेषतः सर्व संस्कार विधी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याद्वारे चालवत असताना आशीर्वादित होते। स्तुती आराधना जे प्रेरणाने वर्षीप आम्ही करणार आहोत ते करण्याकरिता लागणारा सर्व आभास सर्व कंठ तू परमेश्वर आम्हास प्रदान कर। त्यासोबतच ज्या आनंदाबद्दल आज आम्ही तुझ्या वचनामधून ऐकून घेणार आहोत, ऐकणाऱ्या अशा प्रकारचे आध्यात्मिक कान आणि वाटचाल करण्याकरिता विवेक बुद्धी आचरण करण्याकरिता सत्कृत्ये आमच्या जीवनामध्ये बाळगण्याकरिता आम्हास तू परमेश्वर तुझ्या वचनाच्याद्वारे आम्हास तू प्रकाश प्रदान कर। ही विनंती प्रेमळ प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्याकडे सादर केली म्हणून तो ऐक। त्यावेळेस आपण स्तुती आणि आराधनेमध्ये जाणार आहोत। प्रेज आणि वर्शिपमध्ये ज्या कोणाला गायनामध्ये पुढारीपण करण्याकरिता समोर येण्याची इच्छा होत असेल आपण समोर यावे। प्रेज आणि वर्शिपचे जे सॉन्ग बुक आहेत त्यामधून काही गीतं गाणं आपण स्कॅन आहे पाठीमागे दोघं आहेत या दोघांचा
फेलोशिपकडे वळूया. कोणाला कुठलं गीत आवडत असेल तर सांगा, असं नाही की आम्हीच गायचंय. आपण गीत क्रमांक 43 घेऊया आधी. गीत क्रमांक 43. जय जय प्रभु यीशु की हमको बचाने आया जगत में. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. जिसमें
प्रभु का धन्यवाद करूंगा। पेज नंबर 33 सॉन्ग नंबर 79 79 प्रभु का धन्यवाद करूंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जय गाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जय गाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। ना देगी मुझे दुनिया कोई सुख और शांति आराम, ना देगी
प्रेज अँड वर्शिपच्या बुकमधून पेज नंबर 22 वरील गीत क्रमांक 19 आराधना आहे चुका आराधना में है छुटकारा, आराधना में है छुटकारा, आराधना में है छुटकारा, आराधना में है छुटकारा। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। ओ प्रार्थना करी, आराधना करी, वो अच्छा है कितना भला है। ओ प्रार्थना करी, आराधना करी, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। ओ प्रार्थना करी, आराधना करी, वो अच्छा है कितना भला है। ओ प्रार्थना करी, आराधना करी, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना, तोड़ती है सारे बंधन को। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना, तोड़ती है सारे बंधन को। ओ प्रार्थना करी, आराधना करी, वो अच्छा है कितना भला है। ओ प्रार्थना करी, आराधना करी, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। उपासना संगीतातून 765 राजा येशू। राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला। सैतानाला जिंकायला राजा येशू आला, सैतानाला जिंकायला राजा येशू आला। राजा येशू आहे आणि दुःखे घोर, घालवून पापे आणि दुःखे घोर। पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला, पूर्ण
परमेश्वर रेग्युलर असं गौरव केल्यानंतर यावेळेस आपण संस्कार विधीमधून बाप्तिस्माचा जो संस्कार आहे जे संक्रमित आहे त्यामध्ये बालकांचा जो बाप्तिस्मा आहे यामध्ये आपण जाणार आहोत. विशेष आपल्या चर्चचे सभासद मिस्टर मिसेस किशोर भोसले यांचे जे पुत्र आहेत यशे भोसले आणि प्रियंका यांच्या बालिकेचा जो बाप्तिस्मा होणार आहे. त्यासोबतच आपणामध्ये मिस्टर दयानंद पवार अंकल देखील उपस्थित आहेत. मंडळाचा मास्टर चर्चकडून त्यांचे स्वागत करत आहे. त्यावेळेस आपण कुटुंबीय सर्व समोर आले बालिकेला घेऊन प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन स्थळाली परमेश्वरा राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू सहस्र विश्वासणाऱ्यांच्या पित्या विशेषतः जो ख्रिस्ताचा दास ख्रिस्ताचा सेवक ख्रिस्ती मंडळीला घडवत असताना वाढवत असताना आध्यात्मिक अशा प्रकारचं सर्व त्यांचं संगोपन करत असताना 20 स्तोत्र 14 ते 5 वचनामध्ये जे आम्हाला सांगितलेलं आहे की एकच प्रभू एकच बाप्तिस्मा आणि एकच विश्वास. याच विश्वासाने त्रिक देव परमेश्वर याच्या नावामध्ये हृदय या बालिकेला बाप्तिस्माकरिता या मंडळीच्या समोर घेऊन येत असताना विशेषतः ज्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने यांना तू चालव आजचा बाप्तिस्मा विधी तू आशीर्वादित कर. हीच विनंती प्रभूशीच्या नावामध्ये तुझकडे सादर केले म्हणून तू ऐक. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या अर्थी सर्व मुले परमेश्वराच्या राज्यातील वाटेकरी आहेत त्या अर्थी जुदा ह्या बालिकेला परमेश्वराच्या कृपेने त्या सर्व बाप्तिस्माचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणून तिचा पाण्याने बाप्तिस्मा होत असताना पवित्र आत्म्याने तिचा बाप्तिस्मा करावा व ते ख्रिस्ताच्या पवित्र महामंडळाशी अगदी लायक सभासद व्हावे आणि देवाने आपल्या उदारयुक्त सौजन्याने कृपा करावी अशी सर्वांनी आपला प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आपला पिता जो परमेश्वर त्याची करुणा भाकावी. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा आणि चिरंतन परमेश्वरा, हृदय ह्या बालिकेवर विशेषतः आमची तुझ्या चरणाजवळ अशी विनंती आहे की तुझ्या परंपरा सौजन्यानुसार तुझी कृपादृष्टी ठेव व पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तिचा भाव वाढत राहील. ते आशा बाळगून आनंदात राहील, प्रेम होते एकरूप होतील आणि तिला इहलोकीच्या जीवनाची प्राप्ती होऊन परलौकिक जीवनात ती विजयोत्सवाने प्रवेश करेल अशी तिच्यावर कृपा कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. एशिया आणि प्रियंका यांना काही प्रश्न विचारण्यात येते त्याचे उत्तर ते देतील. प्रिय बंधू भगिनींनो, या बालकाचा बाप्तिस्मा व्हावा व अशा प्रकारे हे परमेश्वराला व त्याच्या मंडळीला अर्पण करावे म्हणून तिला आणले आहे. आता तुमचे कर्तव्य आहे की हे बालक शिकण्याजोगे होतास तिला या पवित्र संस्काराचे स्वरूप व यांचा पूर्ण हेतू शिकवावा. तुम्ही तिला आपल्या पवित्र विश्वासाची तत्वे व ख्रिस्ती जीवनाचे स्वरूप यांचे शिक्षण द्यावे आणि शास्त्रबोध, खाजगी व सामुदायिक उपासना इत्यादीची कृपा मिळवण्याची नेमलेली साधने आहेत त्याविषयी तुम्ही ह्या बालिकेला आदरभाव दाखवायला शिकवावे आणि हर एक प्रकारे आपल्या शब्दाने व कृतीने हिला परमेश्वराच्या प्रीतीचा व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या सेवेची गोडी लावायला झटावे. प्रभू तुमचा सहाय्य करता आहे ही जाणीव बाळगून तुम्ही यथाशक्ती हे कर्तव्य करण्यास बांधलेले आहात असे वचन देता का? त्यावेळेस मंडळाला विनंती आहे आपण आपापल्या जागेवर उभे राहावं. त्यावेळेस मार्काने लिहिलेला जो नवीन काळामधील शुभवर्तमान आहे त्याचे यावेळेस आपण वाचन करूया.
मग लोकांनी त्यांच्याकडे बालकांना आणले यासाठी की त्याने त्यांना स्पर्श करावा, परंतु शिष्यांनी आणणाऱ्याला दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण देवाचे राज्य असल्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. तेव्हा त्याने त्यास कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. मुलगा ह्या बालिकेचा पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बप्तिस्मा करत आहे. आमेन. प्रार्थना करूया. हे परमेश्वर, आमच्या स्वर्गातील पित्या, हे बालक जसजसे वयाने मोठे होत जाईल तसतशी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाची व कृपेची प्राप्ती होत जाईल व सर्वावर नियंत्रण ठेवणाऱ्या पवित्र आत्म्याच्या दैवी बाळाच्या योगाने हे बालक सुकन्या निघून तुझी सेवा एकनिष्ठेने अमरण करीत राहील अशी कृपा कर, आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. शेवटची प्रार्थना करूया आणि आशीर्वाद देऊ बालिकेला. फॅमिलीमध्ये जर कोणाला यायचं असेल तर पुढे येऊ शकता. प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सहस्र विश्वास घालांच्या पित्या, पुन्हा केवळ आगमन समयामध्ये आनंदाच्या उत्सवामध्ये विशेषतः येशे आणि प्रियंका या दोघांवरती परमेश्वर तुझी कृपादृष्टी तू प्रगट केलेली आहेस. आणि स्तोत्र जशा प्रकारे म्हणतो, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे सर्व श्रम व्यर्थ आहेत. हे परमेश्वरा सांसारिक कुटुंब घर तूच बांधलेला आहेस आणि संतती जो परमेश्वराच्या द्वारे मिळालेला जो आशीर्वाद आहे, ज्या प्रार्थना, ज्या विनवण्या, ज्या याचना परमेश्वर या कुटुंबाने त्यांच्या मातापितांनी त्यांच्या सर्व आपल्या मुलाकरिता मुलीकरिता केलेल्या होत्या, त्याचंच प्रतिफळ आणि उत्तर आहे. ही सर्व समस्यावरती, सर्व अडचणीवरती विजय मिळून परमेश्वर आज या समयामध्ये हृदया बालिकेच्या स्वरूपामधून, विशेषतः बाप्तिस्मा या संस्कार विधीच्या स्वरूपामधून जो प्रभू ख्रिस्ताची एकरूप होण्याचा जो संस्कार आहे, प्रभू ख्रिस्ताने जे आमच्याकरिता बलिदान केलेलं आहे, जो त्याग केलेला आहे, जो मानव म्हणून या जगतामध्ये आलेला आहे आणि त्याची दैवी जी सेवा कार्याची मिनिस्ट्री आरंभ केलेली आहे, त्या प्रभू ख्रिस्ताचा पत्कर करणं. एकच प्रभू आहे, एकच विश्वास आहे आणि एकच बाप्तिस्मा आहे याची जाणीव बालपण परमेश्वर आज जी काही अनुभव, जी काही करार, जे आन्सर परमेश्वर या पवित्र मंडळ समोर या कुटुंबाने दिलेला आहे, हे परमेश्वर तू ऐकलेला आहेस. या बालिकेची विशेष प्रकारे तुझ्या ज्ञानामध्ये, तुझ्या भयामध्ये व कौटुंबिक सर्व लहान थोर वरिष्ठ प्रियजनांच्या
सर्व कृपा परमेश्वर आशीर्वादामध्ये व्हावी अशी विशेष प्रकारे तुझकडे प्रार्थना करत आहोत। विशेषतः प्रियंका यांचे वडील, त्यांची माता दयानंद कवाट यांच्याकरिता प्रार्थना करत आहोत, जी गावाहून कृपा परमेश्वर या ठिकाणी कोल्हापूरहून प्रवास करून आलेले आहेत। त्यांचा प्रवास तू आशीर्वादित केलेला आहेस आणि आजच्या भक्तीमध्ये त्या बाप्तिस्माच्या विधीमध्ये सहभागी झालेले आहेत। खरोखर या दोघांवरती देखील कृपा परमेश्वर विशेष प्रकारे तुझी कृपादृष्टी, तुझा अनुग्रह असू दे। त्यासोबतच दुसऱ्या विशेष ईश्वर भोसले यांच्याकरता प्रार्थना करत आहोत, त्यांच्या कुटुंबियाकरता खरोखर कृपा परमेश्वर या कुटुंबांना तुझ्या सहस्र भावांचा वर्धस्त आशीर्वादांच्या स्वरूपामधून तू त्यांच्यावरती प्रगट कर। त्यांची संख्येमध्ये सर्व वंशवृद्धी कृपा परमेश्वर तू व्हावी अशी प्रकारची कृपा परमेश्वर दयादृष्टी आणि कृपादृष्टी कर। महान महिमा गौर तुला असेल, विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केली म्हणून तो आहे। आता प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवस्वभावाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता त्या हृदय या बालिकेचं संगोपन करण्यामध्ये त्याचे माता पिता देश आणि प्रियंका, त्याचे सर्व आजी आजोबा, सर्व नातेवाईक यांच्या संगती आता आणि वचन समाप्तीपर्यंत सदा सर्वकापर्यंत असो। आमेन। तर आपण आपोपल्या जागेवर कोणाला आहे, कोणाला सांग या। आपल्या चर्चचे आणखी सभासद आहेत, मिसेस शागेट चांदणे यांचा जो मुलगा आहे कुणाल आणि त्यांची पत्नी, त्यांच्याकडे देखील आपण प्रार्थना करणार आहोत। प्रार्थना करूया। पवित्र 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 जीवन सणाधीश परमेश्वर, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, प्रभू श्री कृष्णाचा जन्म या जगतामध्ये होतास दैवी आत्म्याच्या द्वारे शिमोन या देवाच्या महान सेवकाकडे ज्यावेळेस त्याला घेऊन जाण्यात आलेलं होतं, त्यासोबतच यहुदी लोकांच्या सर्व सिनेगॉगच्या विधी परंपरेप्रमाणे सर्व अर्पण सादर करून त्याचं समर्पण करण्यात आलेलं होतं। तशाच प्रकारे कुणाल आणि त्यांची पत्नी पहिल्या या बालिकेला तुझ्या चरणाजवळ समर्पण करण्याकरता घेऊन आलेला असताना विशेषतः जे काही तो आम्हास नियमन दिलेले शुद्धीकरणाचे सर्व नियम आहेत, जे अर्पण आहे त्याची परिपूर्तता तिच्या धार्मिक विधीप्रमाणे संस्काराप्रमाणे आम्ही पार पाडत असताना आज देखील परमेश्वर तुझ्या या पवित्र भवनामध्ये पवित्र आत्म्यामधून युक्त होऊन सामर्थ्याने बलयुक्त होऊन विशेषतः त्यांच्या सर्व प्रार्थनेचा, सर्व विश्वासाच्या भयाच्या द्वारे परमेश्वरा बालिकेच्या स्वरूपामधून जो आशीर्वाद या दोघांना तू दिलेला आहेस, खरोखर परमेश्वर तुझीच सर्व देण आहे, तुझीच परमेश्वरा मेहर नजर आहे आणि ती तू समोर साक्षीच्या रूपामधून त्याने प्रगट केलेली आहे आणि ती देखील परमेश्वर तू मान्य केलेली आहेस। याबद्दल परमेश्वर विशेष प्रकारे तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझ्या नावाची स्तुती करत आहोत। विशेष त्यांच्या मातेकरता देखील प्रार्थना करत आहोत, विशेष शागेट चांदणे यांच्याकरता खरोखर परमेश्वराचे आशीर्वाद अब्राहम, इसाक, याकोब यांना तू दिलेला होतास की तुझ्या सर्व संततीची वंशवृद्धी मी करेन। आकाशातील तारे इतकी, वाळूच्या कणा इतकी, समुद्रामधील मत्स्य इतकी मी तुझी संतती करेन। याची प्रचिती आणि अनुभव यांच्या सर्व विनवण्यानुसार, सर्व मागण्यानुसार तू या समयामध्ये होत दिलेली आहेस। याबद्दल विशेष प्रकारे तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत आणि तुझ्या नावाची स्तुती करत आहोत। महान महिमा गौर तुला असेल, विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केली म्हणून तो आहे। आमेन।
या समय आपण वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. विशेषतः आगमन समयामधील आजचा थर्ड ॲडव्हेंट सीझन आहे. पहिला जो ॲडव्हेंट सीझन होता तो प्रॉफेसी कॅन्डल, संदेशाची भविष्यवाणी, जी आशा दर्शवणारी कॅन्डल होती ती प्रज्वलित आपण केलेली आहे. आणि प्रभू ख्रिस्ताची जी आशा 2000 वर्षापूर्वी सर्व ख्रिस्ती मानवाला होती ती पूर्ण झालेली आहे. आणि जे चिन्ह आहेत जे सर्व घडत आहे त्यानुसार त्याचा जो दुसरा आगमन आहे तो देखील निश्चित अर्थाने होणार आहे. त्यासोबतच जी बेथलेहेम कॅन्डल मागच्या रविवारी आपण दुसऱ्या आगमन समयामध्ये पाहिलेली आहे, जी प्रीती आणि विश्वास दर्शवणारी आहे. विशेषतः अंतःकरणामध्ये हृदयामध्ये प्रीती असल्याशिवाय आपण देवाचं कार्य किंवा देवाचं सेवा करूच शकत नाही, हे जे आपण पाहिलेलं होतं. विशेषतः देवप्रीती आहे, त्याने तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रीती केलेली आहे. आणि आज ही कॅन्डल आपण प्रज्वलित केलेली आहे तिचा जो रंग आहे गुलाबी रंग, आनंद दर्शवणारी ही जी मेणबत्ती आहे. विशेषतः लोकशुभवर्तमानाचा 2रा अध्याय 10 आणि 11 वचन जे आपल्याला सांगतं, देवाने मरियेला, मेंढपाळाला व सर्व जगाला आनंद देणारी जी स्वार्थ सांगितलेली होती, जे आपल्या कुटुंबामध्ये ख्रिस्त या बालकाच्या स्वरूपामधून आपण पाहत आहोत. या समयामध्ये आपल्या चर्चमध्ये जे सभासद आहेत पास्टर अब्राहम दास, जे परमेश्वराचं जीवन वचन आपल्याकरता घेऊन आलेले आहेत, पुढील त्यांच्या हातामध्ये देत आहे बायबल रीडिंग. त्यानंतर परमेश्वराचा उपदेश आपल्याला ते देते. आइए हम दुआ करते हैं। यह हमारा स्वर्गीय पिता का आपका धन्यवाद देते हैं कि परमेश्वर ने हम फिर से तेरे भवन मिला से धन्यवाद देते हैं। परमेश्वर हमारे गुनाहों को माफ़ करके परमेश्वर ने हमें स्तुति आराधना करने का मौका दिया से धन्यवाद देते हैं। परमेश्वर इस वर्ष के परमेश्वर कुछ चंद दिन रह गए परमेश्वर, पूरा विश्वास है कि परमेश्वर इसमें चंद दिनों में परमेश्वर तुम्हारे साथ में रहेगा परमेश्वर, और 2022 में परमेश्वर तुम्हारी सहायता मदद करेगा जिस तरह अभी तक नहीं किया परमेश्वर। पूरा विश्वास है कि परमेश्वर आप तो मौजूद है परमेश्वर, और हमें तो तेरे पवित्र आत्मा के द्वारा तू हमारी अगुवाई करेगा परमेश्वर। छोटी सी विनती यीशु मसीह के नाम से माफ करते हैं। लूक उसका 4 अध्याय चैप्टर 4 और उसका 16 to 21। लूक चैप्टर 4 16 to 20। आप में सबको पढ़े अच्छा रहेगा। लूक 14 अध्याय 4 चैप्टर। याचा 4था अध्याय वचन 16 ते 21। मग ज्या नासरेतात जन्माला लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला। तेव्हा यशाया संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला। त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनात सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला। त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यात पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करा, जेथले जात आहे त्यास सोडून पाठवा, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करा। मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत घेऊन तो खाली बसला आणि सभासदातील सर्व लोकांची दृष्टी
त्याच्यावर केली। मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे। थैंक यू। अभी हम कुछ ही दिन बाकी है तो क्रिसमस का हम सेलिब्रेशन करने वाले या स्टार्ट हमने किया रहेगा घर पे। और हर साल हम 25 दिसंबर का वेट करते हैं कि वो आए करके और सेलिब्रेशन हो। लेकिन अगर ये प्रश्न अगर पूछे हम अपने आप से कि अगर प्रभु यीशु का जन्म नहीं होता तो क्या होता था, अगर इस जगत में नहीं आता तो क्या होता था, तो हम शायद यहाँ नहीं बैठते थे। राइट, सवाल सही, जवाब भी सही है कि हम यहाँ बैठते नहीं थे। लेकिन प्रभु का जन्म जो हुआ है वो सिर्फ कुछ लोगों के लिए नहीं हुआ है, या फिर इंडिया में बोले 2.8 या 2.3 के लिए नहीं हुआ है, वो पूरे दुनिया के लिए, पूरे भारतवर्ष के लिए हुआ है। क्योंकि जब प्रभु का जन्म हुआ तो सब कुछ बदल गया है। रेवलेशन में लिखा है, प्रकटीकरण में लिखा है 21 अध्याय 5वें वचन में लिखा है, Behold, I will make all the things new, मैं सब कुछ नया कर देता हूं करके। जब प्रभु का जन्म हुआ तब क्या हुआ, समय बदल गया। बिफोर क्राइस्ट एंड आफ्टर क्राइस्ट, जहां पे प्रभु यीशु पहुंचा वहां पे लोगों की सोच बदल गई। जहां नहीं पहुंचा वहां पे मारकाट, मर्डर्स सब कुछ शुरू हुआ। लेकिन जहां पे, जिस जगह पे प्रभु यीशु का नाम लिया गया वो स्थान बदल गया। जो हमारे रशिया के जो हम सभी जानते हैं कि वहां पे रिलीजन को मानते ही नहीं है, खासकर क्रिश्चियंस को मानते ही नहीं है। लेकिन 1977 में वहां पे उसको लिखना पड़ा कि हमारा देश का जो कॉन्स्टिट्यूशन, उनका देश का मुझे लिखा कि 1977 में उनको लिखना पड़ा कि 1977 में हमारा अलग हमारा कॉन्स्टिट्यूशन बना करके उनको मेंशन करना पड़ा कि आफ्टर डेथ इन द ईयर ऑफ द लॉर्ड, उनको मेंशन करना पड़ा, प्रभु का नाम लेना पड़ा। वहां पे लोगों की सोच बदल गई। जहां पे प्रभु का जन्म हुआ वहां पे ऑर्फनेज खुल गए, स्कूल खुल गए, क्योंकि प्रभु का आगमन हुआ। प्रभु का आगमन सिर्फ खुशी का मतलब ये नहीं होता है कि हमने घर में सजा दिया या फिर हमने गवाही बना ली, जो कुछ कर दिया, लेकिन उसका अर्थ वो नहीं होता है। प्रभु यीशु का जन्म, ठीक है, क्रिश्चियनिटी इज नॉट ए बोलता है कि एक रिलीजन नहीं है, ठीक है, एक धर्म नहीं है, वो एक सोच बदल देती है इंसान की। किस तरह बता दें, किस तरह एग्जांपल देता हूं आपको मैं, ठीक है। जिस तरह हम खाना खाते हैं, राइट, एवरी डे भी हम खाना खा रहे हैं, है ना। खाना नहीं खाएंगे तो क्या होगा, हम मर जाएंगे, राइट। कुछ दिन के बाद, 7 डेज के बाद, 7 दिन तक जिंदा रहता आदमी डॉक्टर के हिसाब से, बगैर खाना खाए हुए, और कुछ 10 दिन रहेगा शायद पानी के सहारे, बाद में फिर मर जाएगा। तो 7 डेज के बाद वो खत्म होना है, उसका बॉडी धीरे धीरे डिके होना स्टार्ट हो जाएगी, या फिर उसके लंग्स खत्म होने शुरू हो जाएंगे। तो क्रिश्चियनिटी वही है। अगर जहां पे प्रभु यीशु नहीं है, वो धीरे धीरे वो सिविलाइजेशन, वो देश, वो जगह धीरे धीरे खत्म होती है, धीरे धीरे। क्योंकि एक छोटा सा उदाहरण मैं देता हूं कि जैसा भी पास्टर साहब ने जो पढ़ा कि बालक को मेरे सामने आने दो करके प्रभु यीशु ने कहा, मत्ते में कहा कि बालक को मेरे सामने, कि स्वर्ग का राज्य उन्हीं का है, उन्हीं के जैसा है। जब तक प्रभु यीशु, इसका जो इम्पैक्ट है, प्रभु यीशु के आने से पहले रोम को मर्डर करना, किसी रोमन नागरिक को मर्डर करना एक अपराध होता था, ठीक है। लेकिन एक बच्चों को मारना अपराध नहीं होता था, चाहे वो अपना बच्चा हो या दूसरे का बच्चा हो, वो अपराध नहीं गिना जाता था। तो कभी कभी उस बच्चे को मरने के लिए वो बॉल पे या फिर जंगल में कहीं छोड़ देते थे, और उसकी वैल्यू कुछ नहीं होती थी, मनुष्य की वैल्यू कुछ नहीं होती। लेकिन जब भी प्रभु यीशु का आगमन हो गया तो प्रभु यीशु ने वो रोक दिया। हम जब पढ़ते हैं प्रोस्टिट्यूशन, ठीक है, रेड लाइट एरिया में आज भी लोग जाने से डरते हैं। वहां पे एक शरीफ व्यक्ति जब जाएगा तो उसे लगता है कहां से आया,
डरते हैं लोग, लेकिन प्रभु यीशु की वंशवाली में उसका नाम मेंशन है, उसका नाम मेंशन है, सब कुछ बदल दिया उसने। यह है प्रभु यीशु का आगमन का सही अर्थ, कि प्रभु यीशु ने सबका जीवन बदल दिया, सबका जीवन बदल दिया, हमारा भी बदला और जग का भी बदल दिया। जब प्रभु यीशु वहां पे जब मंदिर में गया था, सब्बात के दिन गया था, ठीक है, नॉर्मली सैटरडे था उसका, सैटरडे के दिन वो प्रभु यीशु मंदिर में गया, मंदिर में गया था। मंदिर में कौन लोग बैठे थे? चर्च में कौन लोग बैठे थे? जो प्रभु यीशु पे या परमेश्वर विश्वास करने वाले लोग बैठे थे? नहीं, एक भी व्यक्ति वहां पे मौजूद नहीं था जो प्रभु यीशु पे या परमेश्वर विश्वास करता था, क्योंकि अगर विश्वास करने वाला व्यक्ति बैठा रहता था तो फिर क्या करते थे? वो प्रभु यीशु को जान लेते थे कि प्रभु यीशु कौन है करते। वहां पे एक भी व्यक्ति नहीं था जो प्रभु यीशु को पहचान रहा था। हम पवित्र भवन में जाते हैं, ठीक है, चर्च में हम जाते हैं, हम किस लिए जाते हैं? किस लिए जाते हैं? वो इंपॉर्टेंट थिंग है हमारे जीवन में, किस लिए हम जा रहे हैं? किस लिए प्रभु यीशु को हमने स्वीकार किया? आज हमें संडे, आज हमें चर्च जाना है, किस लिए हम जा रहे हैं? लोगों के लिए जा रहे हैं? हम वर्शिप के लिए जा रहे हैं। वहां पे वर्शिप भी हो रही थी, शायद परमेश्वर का या मूसा का गीत गाया रहेगा शायद वहां पे लोगों ने, और उन्होंने लिखे वो गीत गाए रहेंगे, लेकिन वो उसका अर्थ समझ नहीं पा रहे थे, क्योंकि हर एक चीज क्या दिखा रही थी? वो दिखा रही थी प्रभु यीशु के पास, और प्रभु यीशु किसके बीच में था? उनके पीछे बैठा हुआ था, और वो उसको पहचान नहीं पा रहे थे, पहचान नहीं पा रहे थे, क्योंकि उनकी आंखें बंद थी। उनको सभी नॉलेज था, उनको शास्त्र का भरपूर नॉलेज था। जो शास्त्री पुरुषी वहां पर बैठे थे, उनका वही काम था कि वो लोगों को पवित्र शास्त्र के मुद्दस के नियम लोगों को बताए कि ये चीज है, ये चीज लिखा, ये लिखा, वो लिखा है करके। तभी उस वक्त लोगों के पास बाइबल नहीं हुआ करती थी। आज हमारे पास बाइबल अवेलेबल है हमारे घर में, राइट? वहां पे उस वक्त नहीं था, तो उन लोगों का काम था, वो सुनने के लिए जा रहे थे वहां पे कि परमेश्वर का वचन या प्रभु यीशु का आगमन या उसका पुत्र का आगमन कब होने वाला करके, और वो उसे जान नहीं पाए, पहचान नहीं पाए। उनके बीच में था वो, राइट? आज प्रभु यीशु कहां पे? हमारे बीच में। उसे जानना समझना जरूरी है। जब प्रभु यीशु को जब शास्त्र दिया गया, ठीक है, उसने यशायाह का 61 अध्याय निकाला, जो लिखा उसमें, जो हमने पढ़ा है, मैं फिर से पढ़ लेता हूं। यशायाह भविष्य से पुस्तक उसे दी गई, और उसने पुस्तक खोलकर वो जगह निकाली जहां पे लिखा है कि प्रभु का आत्मा मुझ पर है, इसलिए कि उसने कंगालों को सुसमाचार सुनाने के लिए मेरा अभिषेक किया है। किसके लिए? कंगालों के लिए, पुअर के लिए। और मुझे इसलिए भेजा है कि बंदियों को छुटकारा और अंधों को दृष्टि और पानी का सुसमाचार प्रचार करूं, कुचले हुए को छुड़ाओ और प्रभु को प्रसन्न रहने का वर्ष का प्रचार करूं। प्रभु का वर्ष प्रसन्न रहने का प्रचार करूं। जुबली वर्ष, इसे कहा गया जुबली वर्ष। हम लेवी की पुस्तक में जब जाते हैं, लेवी की पुस्तक में 25वां अध्याय जब पढ़ते हैं हम, लेवी का 25वां अध्याय 8 से लेकर 17 वचन पढ़िए। लेवी का 25वां अध्याय 8 से 17 वचन प्लीज। हाँ, 25वां अध्याय 8 से 17। 7 सभात वर्षे म्हणजे 7 गुणिले 7 एवढी वर्षे मोजा. या 7 सभात वर्षांचा काळ 49 वर्षे होईल. मग 7व्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुटावे. त्या 50व्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. या वर्षाला तुम्ही योवेल म्हणावे. या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जाईल. हे 50वे वर्ष तुमचे योवेल वर्ष होईल. त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केल्या द्राक्षवेलीची फळेही करू नये, कारण हे योवेल वर्ष होईल. हे तुम्हाला पवित्र असावे. शेतात सापडे तो उपज तुम्ही खावे. थैंक यू। तो यहाँ पे लिखा है कि जुबली वर्ष में क्या होता है? 7 into 7 49 के बाद 50 वर्ष में जुबली वर्ष मनाया जाता था।
7 महीने के बाद उन्हें लैंड को रश देना पड़ता था, ठीक है। और वो 49 ईयर्स के बाद एक जुबली वर्ष मनाया जाता था। जुबली वर्ष का अर्थ ये होता है सिंपल लैंग्वेज में कि किसी ने समझो किसी ने जगह खरीदी है, उसे वापस अपने लैंड ओनर को देना है। स्लेव्स रखे उसे छोड़ देना है, मतलब सब कुछ नया हो जाता था। लेकिन शास्त्र में, बाइबल में कहीं भी मेंशन नहीं है कि जुबली वर्ष इस्राएल के लोगों ने मनाया गया, कहीं मेंशन नहीं है, क्योंकि वो मनाना काफी कठिन था। क्योंकि 7 वर्ष के बाद आपको उपज नहीं करनी थी, फार्मिंग नहीं करनी थी, ठीक है। 49 ईयर्स में आपको 49 ईयर्स में करना तो नहीं था, 50 ईयर्स में भी नहीं करना था, 51 ईयर्स में आपको वेट करना था कि हार्वेस्ट बढ़े, किसान अपने धान को देखे कि भाई बढ़ रहा है करके, बढ़ने के बाद उसे खाना मिला। मतलब 3 वर्ष तक उसे उस उपज पे डिपेंड रहना पड़ता था जो उसने 3 साल पहले की, और परमेश्वर विश्वास करना पड़ता था, और उस विश्वास में उसे देखना पड़ता था कि पानी सही पड़े जमीन पे, सब कुछ सही हो करके। तो उस वक्त सभी को, स्लेव्स को, बंदी को, सभी को छोड़ा जाता था, सभी के पाप क्षमा किए जाते थे। स्लेव्स के विषय में हम कहते हैं कि हिटलर जब था, अगर आप सभी जानते हैं हिटलर के विषय में, करीब करीब 6 करोड़ लोग, 6 मिलियन को गैस चैम्बर में रख के मारा गया। उसने कोशिश की कि जीसस का नाम या यहूदी लोग का नाम इतिहास से निकाला जाएगा। बाद में हम लोगों के विषय में पढ़ते हैं, चाइना में आज भी डिटेंशन सेंटर है, आज भी लोगों को पकड़ा जाता है, लेकिन अन्य जाति के लोगों को पकड़ा जाता है, क्रिश्चियंस को भी, लेकिन अन्य जाति के लोगों को पकड़ा जाता है ज्यादा करके वहां पे, आज भी पकड़ा जाता है। उस वक्त भी पकड़ा गया था, करीब करीब 10 करोड़ लोगों को मारा गया था। शुरुआत से लेके अभी तक शैतान ने चाहा कि जितने लोग प्रभु यीशु में विश्वास करते हैं सभी को मारा जाए या प्रभु यीशु का नाम खत्म किया जाए। लेकिन प्रभु यीशु जब आया तो उसने कहा कि सब कुछ पूरा हो गया करके, मैं आपको छुड़ाने आया हूं। मैं किससे छुड़ाने आया हूं? हमारे बीमारी से, हमारे दुख तकलीफ से जो हम फेस करें आज की लाइफ में। 2 वर्ष हमने क्या झेला है वो हम जानते हैं, राइट। हमने क्या खोया है, कुछ लोगों ने शायद अपने लोगों को खोया है। और ये वर्ष तो जब अप्रैल मई में तो हमने काफी देखा कुछ, हमने बहुत कुछ न्यूज में देखा, हमने आंखों से देखा। इनके बीच में परमेश्वर हमें रखा है, संभाल के रखा है। जिसका अर्थ ये नहीं कि जो जा चुके हैं वो परमेश्वर में नहीं थे, ऐसा कुछ नहीं। क्योंकि पहले जब व्हाट्सएप यूनिवर्सिटी आजकल काफी चलता रहता है, तो जब कोरोना चालू हुआ था, तो कोरोना जब चालू हुआ तो लोग कह रहे थे कि भाई क्रिश्चियंस पे नहीं होगा अटैक, वो सब दूसरे लोग पे। फिर चाइना में लोग बोल रहे क्रिश्चियंस है नहीं है, उधर प्रोसिक्यूशन होता है, इसकी वजह से चालू हो। फिर रशिया में आया, फिर वो बोलना शुरू हो गया, ये सब व्हाट्सएप यूनिवर्सिटी चालू था। फिर कुछ वचन भी डाले गए थे व्हाट्सएप यूनिवर्सिटी में कि परमेश्वर ने कहा कि द्वार बंद कर देगा करके, तो जो भविष्यवाणी पूरी होगी करके। अरे भाई, लेकिन द्वार तो बंद हो गया, लेकिन आपके लिए बंद हो गया ना, लोगों के लिए तो बंद हो गया, हमारे लिए बंद हो गया ना भाई। हम कहाँ जा रहे? तो मेरे लिए परमेश्वर ने बोल दिया तू भी मत आ मंदिर में ना भाई। तो वचन मेरे लिए भी है, जितनी भविष्यवाणी बाइबल में लिखी है सब भविष्यवाणी मेरे लिए है, वो लोगों के लिए नहीं है। तो ये सब शुरू था सब। लेकिन जब वो घर में हमारे आया तो हमें समझ में आया कि जो मैं सुन रहा था या बोल रहा था वो मेरे लिए भी है। जो वचन मैंने लिखे थे, व्हाट्सएप में डाले थे कि ये वचन पूरा होगा, ये सब कुछ पूरा होगा, वो मेरे लिए भी है, क्योंकि अब मेरे घर में आ गया है और मुझे हॉस्पिटल जाना पड़ रहा है या मुझे एडमिट होना पड़ रहा है। तो जो भी वचन कहा गया वो हर एक जो प्रभु को मानने वाले सबके लिए कहा गया है, ना कि किसी सर्टन व्यक्ति के लिए कहा गया कि ये वचन भाई आपके लिए, ये वचन इनके लिए और ये वचन मेरे लिए। ऐसा कुछ डेफिनेशन नहीं है बाइबल में। प्रभु यीशु सबके लिए आया, सभी ने पाप किए, और प्रभु यीशु वहां पे खड़ा हुआ और कहा कि ये सब कुछ मैंने पूरा कर दिया, मतलब तुम्हारे पाप मैंने ले लिए करके। जब क्रूस पे प्रभु यीशु ने 3 बजे अपना लहू पाया, उस वक्त बराबर 3 बजे बलि दी जाती थी और तुरही फूकी जाती थी। जुबली वर्ष में वो काम होता रहा कि 50 ईयर्स के बाद तुरही फूकी जानी थी और उसके बाद बलि चढ़ाई जाती थी।
तो 3 बजे उस वक्त सही समय पे प्रभु यीशु ने अपनी जान दी और मंदिर का पर्दा फट गया और वो पूरा हो गया। स्लेव्स, बंदी, मर्डरर, सबको परमेश्वर ने छुड़ा दिया। इसका आगमन ये होता है, आगमन का सही माने ये है कि हम अपने पापों से पीछे हटे और प्रभु यीशु का स्वीकार करें। छोटा सा एग्जांपल देके मैं एंड करूंगा। हमको सबको गीत पता है ना, आई विल फॉलो जीसस, गीत पता है सबको, आई विल फॉलो जीसस, नो टर्निंग बैक, राइट? सबको पता है, सबका पसंदीदा गाना है और जोश में गाते हैं, राइट? ये गाना इंडिया में डेवलप हुआ या फिर इंडिया में गाया गया पहली बार वाल्स में, यानी इंग्लैंड में 150 ईयर्स पहले रिवाइवल हुआ था और उस रिवाइवल में काफ़ी लोग अपना देश, अपना घर छोड़ के इंडिया में अंग्रेजी की हुकूमत की तब वो इंडिया में आए और नॉर्थ ईस्ट में गए। नॉर्थ ईस्ट में हमें पता है कि वहाँ पे मैनीटस रहते हैं जो आदमी को खाते, आदमी को मारते हैं, आज भी कुछ जगह में है। तो उस वक्त वहाँ पे गए और वहाँ पे मिशनरी ने वहाँ का स्वागत, वहाँ पे जो स्वागत हुआ उनका मतलब जोरदार स्वागत नहीं हुआ कि लोग आ रहे हैं, प्रभु का वचन हमें कहने मिल रहा है, ऐसा कुछ नहीं हुआ। ठीक है, बहुत जन को मारा गया, फिर भी लोग रुके नहीं, लोग आते गए और प्रभु का वचन का प्रचार करते गए। मतलब पूरी की पूरी फैमिली मारी जा रही थी। जो आते थे वहाँ पे प्रभु का नाम लेते थे और लोगों को समझाया करते थे, सभी को मारा जाता था, एक व्यक्ति को छोड़ा जाता, ऐसा कुछ नहीं था, है ना? सभी पूरी फैमिली खत्म हुई और पूरी फैमिली आया करती थी। ऐसा नहीं कि मैं आ गया और मेरी वाइफ और मेरे फैमिली मेंबर्स इंग्लैंड में है और मैं आ गया, नहीं, पूरी फैमिली आती थी यहाँ पे। एग्जाम्पल हमें ब्रदर स्टेज का पता ही है हमें, राइट? तो पूरी फैमिली आती थी, पूरी फैमिली के काम करती थी। तो वहाँ पे एक मिशनरी ने वहाँ पे एक व्यक्ति को उस गांव में कन्वर्ट कर दिया और कन्वर्ट होने के बाद वहाँ का मुखिया जो था, जो चीफ था, उसको वो काफी गुस्सा हो गया और उसने उसके फैमिली को लाया, उसके 2 बच्चे को लाया, उसके वाइफ को लाया और कहा क्या तो अभी क्या अभी कहे कि मैं प्रभु यीशु को मानता नहीं कर। तो तभी उसके पहले शब्द ये वहां पे जब उसने तो आई हैव डिसाइडेड टू फॉलो जीसस, पहले शब्द उसने वो निकाला, आई हैव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बैक करके। फिर उसने क्या कर दिया, वो और भड़क गया चीज, उसने क्या किया, 2 बच्चों को मार दिया। फिर उसको पूछा कि तू प्रभु यीशु को यहां पे लोगों के सामने नाकार दे करके। फिर उसने दूसरे शब्द गाए, दो नो वन जॉइन स्टिल आई विल फॉलो, नो टर्निंग बैक, नो टर्निंग बैक। फिर तीसरी बार उसने पत्नी की यहां पे बांध रखा, तब बांध का उपयोग होता रहा कि उसके पत्नी को मारूंगा तो शायद ये पीछे हट जाएगा, तो पत्नी को मार दिया उसने। फिर उसने लिखा वहां पे गीत गाया, द क्रॉस बिफोर मी, द वर्ड बिहाइंड मी, नो टर्निंग बैक, नो टर्निंग बैक। और वहीं पे मर गया। और उस चीफ का जब देखा उसने कि सारा परिवार मर गया, तो भी व्यक्ति ने प्रभु यीशु का नाम लेना छोड़ा नहीं करके, ऐसा क्या है उसमें करके, और उसका परिवर्तन हो गया और उसने पूरा गांव परिवर्तन हो गया। तो ये है प्रभु यीशु, ये प्रभु यीशु का आगमन है। प्रभु यीशु आगमन होता है तो वहां की सब चीजें बदल जाती है, हृदय बदल जाता है। यह प्रभु का आगमन हमारे जीवन में, जहां पर प्रभु यीशु का आगमन होता है वहां पे सब कुछ बदल जाता है। आज हमारे जीवन में, हमारे घर में प्रभु एक यीशु का आगमन सही ढंग से हो रहा कि नहीं हो रहा, यह हमें देखना है। सांता क्लॉज आता है, ठीक है, बांटता है, चॉकलेट्स बांटता है, ये सब, लेकिन वो एक क्रिश्चियन को डिफाइन नहीं करता है, क्रिश्चियन को डिफाइन नहीं करता है। वो खुशियां बांटता है, लेकिन वो क्रिश्चियन को डिफाइन नहीं करता है, क्योंकि उससे प्रभु यीशु लोगों में नजर नहीं आता। आज लोगों ने सिर्फ सांता क्लॉज को सामने रखा है, बस उनको रखा है कि सांता क्लॉज आता है, टोपी पहन के डांस करता है, ये करता है, वो करता है, पाने की चॉकलेट बांट के चले जाते हैं।
लेकिन प्रभु यीशु वो नहीं है। प्रभु आपको शारीरिक अन्न देने के लिए नहीं आया, आपको आत्मिक देने अन्न देना है। इंपॉर्टेंट वो है कि प्रभु यीशु को आप किस तरह देखते हैं, आप किस तरह देखते हैं, किस तरह समझते हैं। आप एक वेस्टर्न सिविलाइजेशन की तरफ से देखते हैं कि सांता क्लॉज आ रहा है और खुशियां बांटेगा, ये बांटेगा, वो बांटेगा करके, और वो जॉय जो होगा, हाँ वो बोलता है आनंद जो होता है कि लोग खुश होते हैं, अरे बांट के चला गया, वो क्या करके चला गया, थोड़ा समय का आनंद है। जब प्रभु यीशु का आगमन हुआ तो स्वर्गदूत ने क्या किया? लोगों में कॉफी बांटी? नहीं, गीत गाया, प्रभु की स्तुति में गीत गाया। आगमन, प्रभु का आगमन हमारे जीवन में आना जरूरी है, और जहां पे नहीं है उन लोगों के बीच में जाके बोलना जरूरी है, ताकि वहां पे सुख शांति समाधान वहां पे मौजूद रहे। हम यही बोलते हैं ना, सुख शांति समाधान हमारे घर में और उनके परिवार में रह करके, ये जरूरी है, क्योंकि प्रभु यीशु सोच बदल देता है, जगह बदल देता है, सब कुछ बदल। थैंक यू। सुंदरशा वचनामधून अशा आगमन समयामध्ये जो लाल रंगाचा जो प्रज्वलित करणारा रविवार आहे, हा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो। आगमन समयामध्ये ते रविवार सेलिब्रेट करत असताना परमेश्वर खरोखर आपल्या पापांची क्षमा करण्याकरिता, आपल्याला उद्धार देण्याकरिता तो आलेला आहे। या समयामध्ये आपण आपापल्या जागेवरती उभे राहूया आणि गीत क्रमांक 5 से 9 हे गीत गात असताना आपल्याला परमेश्वराला समर्पित करू। जे जे म्हणे आले जय जय बनिया रे मुके उचारी रे, जय जय बनिया रे मुके उचारी रे, आता निजे गेले आज बापा, आता निजे गेले आज बापा, जय जय बनिया रे, तेरे अर्पितो मी तुझ लागी देवा, तेरे अर्पितो मी तुझ लागी देवा, स्वीकार करावा याचा प्रेमे, स्वीकार
काही वेळा आपण आपापल्या जागेवर बसूया. हॅलो 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 महत्त्वाची सूचना देण्यासाठी मी उभा आहे. गत रविवारी आपण आपल्या चर्च बिल्डिंग प्रोजेक्टसाठी आपले डेडिकेशन संडे म्हणून आपण साजरा केलेला आहे. आणि जरी पॅन्डेमिकचा काळ असला, जरी कोविड रिस्ट्रिक्शन असल्या, तरी मागच्या रविवारी ज्यांनी अमाऊंट्स डेडिकेट केल्या तर ती डेडिकेटेड अमाऊंट आलेली आहे साधारण 5,40,000 रुपये. आणि त्याच्यातील जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये त्यामध्ये 1,65,000 रुपये जमा झाले आणि एकूण डिक्लेअर्ड जे आहे ते 5,25,000 रुपये डिक्लेअर्ड आहे. आपल्या बिल्डिंग फंडचे डेडिकेशनचा संकल्प असा असतो की आपण या महिन्यामध्ये जे डेडिकेट करतो अमाऊंट्स, त्याची पूर्ण रक्कम फेडायची मुदत आपल्याला पुढच्या डेडिकेशनपर्यंत असते. म्हणजे या वर्षभरामध्ये आपण टप्प्याटप्प्याने आपली डेडिकेटेड अमाऊंट भरू शकता. आज जरी तुमच्याकडे ती अमाऊंट नसेल तरी तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल की मी या वर्षभरात बिल्डिंग फंडसाठी एवढे देऊ इच्छितो, ती रक्कम तुम्ही आपल्या मंडळीची ट्रेजर इथे बसले असतात, त्यांच्याकडे अशी लिस्ट तयार असते. त्या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव देऊन तुम्हाला किती अमाऊंट प्लेज करायचं आहे बिल्डिंग फंडसाठी, ही रक्कम तुम्ही तिथे लिहून देऊ शकता. तर हा संपूर्ण महिना 31 डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण महिना आपण या बिल्डिंग फंडच्या प्लेजिंगसाठी ओपन ठेवलेला आहे. तर गत संडेला जे लोक येऊ शकलेले नाही ते आजही करू शकतात किंवा पुढच्याही रविवारी करू शकतात. किंबहुना 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला आपले प्लेजेस करायची मुदत आहे. तरी या गोष्टीचा आपण उत्स्फूर्तपणे सहभाग द्याल अशी अपेक्षा आहे. गतवर्षी आपण बिल्डिंग प्लेज घेतलं नव्हतं, कारण गतवर्षी खूपच बिकट परिस्थिती होती. काही लोक नोकरीवर जात नव्हते, कोविडमुळे आपण अजिबातच भेटत नव्हतो आणि सगळ्यांच्या घरी आर्थिक विवंच नव्हती. पण आता कोविड ग्रॅज्युअली ओपन झालेलं आहे. तर तुम्हाला जे आपलं भावी स्वप्न आहे मोठ्या वास्तूचं, त्या वास्तूसाठी आपण प्लेज करू शकतो. 7,000 स्क्वेअर फुटाची जागा, 7 गुंठे जागा आपली तिकडे ईस्टला घेऊन तयार आहे. त्याला कंपाऊंड वॉल लागलेला आहे, त्याला गेट टाकलेला आहे आणि त्याचा आता 7/12चा उतारा आणि येण्याची परमिशन सुद्धा झालेली आहे. फक्त ते कागद आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, कारण जे पगार अंकल तो व्यवहार पाहतायत ते सध्या इथे नाही आहेत, ते आपल्या गावी कोविडमुळे अडकलेले आहेत. तर ते जसे येतील तसे आपले पेपर्स आपल्या हातात येतील आणि ते पेपर्स आपल्या हाती आल्यानंतर आपण आपला प्रोजेक्ट जो आहे, आर्किटेक्चरल डिझाईन जे आहे, ती आपण आर्किटेक्टला नेऊन त्या जागेवर काढणार आहोत आणि तो प्रोजेक्ट आपण जाहीर करणार आहोत. प्रोजेक्टची एस्टिमेटेड कॉस्ट असणार आहे साधारण 1.5 ते 2.25 करोड रुपये. त्याला कारण असं आहे की जी संकल्पना आपण मनात ठेवलेली ती अशी आहे की ग्राउंड फ्लोअरला संपूर्णपणे एक मोठं चर्च असणार आहे, फर्स्ट फ्लोअरला कम्युनिटी हॉल असणार आहे जो आपण मल्टीपर्पज साठी वापरणार आहोत. मग तुमचे छोटे मोठे कार्यक्रम असतील, लग्न पार्टी असतील, काही घरगुती वाढदिवस साजरे करायचे असतील ते आपण तिथे साजरे करू शकता. सोबतच आठवड्याच्या मध्ये तिथं एकतर पाळणघर किंवा बालवाडी किंवा महिलांसाठी शिवण क्लासेस किंवा पॉलिक्लिनिक आणि सामाजिक संबोधन करण्यासाठी विविध शिबिरं चालवली जातील. आणि वरचा जो मजला असणार आहे तिथे पॅरिश हाऊस असणार आहे, बाळासाहेबांची राहायची व्यवस्था, संडे स्कूलसाठी एक वेगळी खोली आणि कमिटी मीटिंग्स घेण्यासाठी एक लहानशी खोली, असा हा 1.5 ते 2.25 कोटीचा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पामध्ये आत्ताच काही लोकांनी मला असं कबूल केलेलं आहे की तुमचा ज्यावेळेस प्रकल्प चालू होईल, म्हणजे जे ख्रिस्ती इतर समाजातील आहेत, जसे ज्या बिल्डरमुळे आपल्याला जागा मिळाली, ते म्हणाले की मी विनामूल्य म्हणजे नॉन प्रॉफिट बेसिसवर मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायला मदत करेल. किंवा काही लोकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला त्यावेळेस स्टील मटेरियल देऊ, ब्रिक्स देऊ, वाळू देऊ, असे विविध लोकांनी प्रॉमिसेस दिलेले आहेत. परंतु जो मूळ खर्च आहे तो आपल्याला उभा करायचा आहे आणि यासाठी आतापर्यंत आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. आतापर्यंत आलेल्या रकमेतून आपण ती जागा जवळजवळ 65 लाखापर्यंत सर्व खर्च करून ती घेतलेली आहे आणि
बँकेमध्ये आपले फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत बिल्डिंग फंडाचे. महाराष्ट्र बँकेमध्ये बिल्डिंग फंडचा अकाउंट आहे. ज्यांना ई ट्रान्सफर करायचं आहे आपण चर्चच्या ग्रुपवर बँक ऑफ महाराष्ट्राचा अकाउंट दिलेला आहे. आणि ज्यांना चर्च फंड द्यायचा असतो त्यांना डोंबिवली नागरी सहकारी बँक जी आहे त्या बँकेमध्ये आपले फंड्स आपण ई ट्रान्सफर करू शकता. तर तुम्हाला ई ट्रान्सफर करायचं असलं तरी तुम्ही करू शकता. फक्त मंडळीचे जे ट्रेजर आहेत त्यांच्याकडे ती रक्कम द्या. ई ट्रान्सफर ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस ट्रान्सफर झाल्यानंतर त्या ट्रान्सफरची जी रिसिट येते त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो आपल्या ट्रेजरला पाठवायचा आहे की मी ह्या तारखेला या रकमा अमुक अमुक अकाउंटमध्ये जमा केल्या आणि म्हणजे ते तुम्हाला तिकडनं रिसिट इश्यू करतील. तर आजही संडे ओपन आहे आणि येणाऱ्या 31 डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण महिना आपण बिल्डिंग फंड प्रोजेक्टसाठी प्लेजिंग म्हणून वापरणार आहोत. धन्यवाद. व्यवस्थापन शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. विशेष प्रकारे ज्यांना प्रार्थनेची आवश्यकता आहे आपण समोर येऊ शकतात त्यांच्याकरता प्रार्थना करण्यात येईल. भोसले आणि संपूर्ण डॉक्टर पवार कुटुंबियाकरता आपण प्रार्थना करणार आहोत. त्यासोबतच दुसरी जी सूचना आहे स्टेट कमिटीच्या म्हणण्यानुसार यावर्षी जे कॅरल पार्टी आहे ते शक्यतो होणार नाही. 25 तारखेची जी आराधना आहे सकाळी ठीक रविवारच्या घरामध्ये 9:30 वाजता घेण्यात येईल. आणि 26 तारखेची देखील रविवारची जी आराधना आहे ही रविवारची आराधना त्या समयानुसार घेण्यात येईल. 31 तारखेला होली कम्युनियन आहे आणि 1 तारखेला देखील आहे. त्यासोबतच नवीन वर्षामध्ये जो पहिला रविवार आहे त्याच दिवशी देखील पवित्र सहभागिता दिली जाणार आहे. 5वी जी सूचना आहे येणारा रविवार जो आगमन समयामध्ये 4था रविवार आहे. नारंगी पिवळा रंग जी शांती दर्शवणारी कॅन्डल आहे. स्वर्गातील जो सैन्यांचा समुदाय सर्व मनुष्यामध्ये जी शांती घेऊन आलेली होती तो रविवार आपण ख्रिस्त आगमन समयाकरिता सेलिब्रेट करणार आहोत. आणि या दिवशी पीस अँड डिसिप्लिन कमिटीचे जे चेअरमन आहेत मिस्टर विनोद अंकल परमेश्वरच्या वर्षामधून आम्हासी बोलणार आहेत. प्रार्थना करूया. ज्यांना शक्य होईल आपण आपल्या जागेवरती उभं राहूया. शेवटची प्रार्थना झाल्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद घेऊ आणि शेवटचे गीत आपण गाऊया. पवित्र पवित्र जीवन सनाधीश परमेश्वर राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू खरोखर जो आनंद तो आम्हाला दिलेला आहेस ज्याने आमचे हृदय आमचा विवेक आमचे सर्व देह तन मन धन आनंदित झालेला आहे उल्हासित झालेला आहे हर्षित झालेला आहे. आणि प्रभू परमेश्वर तुझ्या सेवा कार्य करण्याकरिता तत्पर आणि सज्ज झालेला आहे. विशेषतः परत एक वेळेस तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत चर्च वेडिंग फंड संडे करिता ज्याच्या प्रियजनांनी गत सप्ताहामध्ये आपली मोठ उघडलेली आहे आणि या समाजामध्ये देखील जे देण्याचा निश्चय करत आहे प्रत्येकाच्या हृदयाला तू स्फूर्ती दे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याद्वारे प्रभू परमेश्वरा तू भरून काढ. विशेषतः येशे आणि प्रियंका यांच्या जीवनामध्ये जो मोठा आनंद हर्ष उल्हास हृदय या बालिकेच्या स्वरूपामधून तू दिलेला आहेस तो अगण्य अशा प्रकारच्या स्वरूपामधून आहे जो मोजता येऊ शकत नाही. खरोखर प्रभू परमेश्वरा तू महान अशा प्रकारचा देव आहेस विश्वासनीय देव आहेस. आणि जे तुझ्यावरती विश्वास ठेवत असतात त्या लोकांना त्या पुरुषाला त्या स्त्रीला त्याच्या घरामधील सर्व गोष्टीला तू आशीर्वादित करत असतोस. कोणत्या गोष्टींची कमतरता कोणी प्रभू परमेश्वर तू पडू देत नाहीस. आणि म्हणूनच हा संततीचा जो आशीर्वाद तू दिलेला आहेस ती तुझीच देणगी म्हणून त्याने प्रभू परमेश्वर मान्य केलेला असताना आणि आनंदामध्ये जे काही स्वीट्स त्याने आणलेले आहेत
मंडळामध्ये उपस्थित राहणाऱ्या भक्तगणाकरिता ते तू आशीर्वादित कर, पवित्र आत्म्याच्या द्वारे शुद्ध तू कर, तुझ्या सामर्थ्याने तो भरून काढ आणि सर्वांच्या जीवनामध्ये तशाच प्रकारचं माधुर्य आणि गोडवा परमेश्वर तो निर्माण कर. विशेषतः येशे यांच्या सासऱ्याकरिता आम्ही प्रार्थना करत आहोत. दयानंद पवार अंकल यांच्याकरिता खरोखर ते परमेश्वर आज या मंडळामध्ये भक्तीमध्ये उपस्थित आहे. खरोखर परमेश्वर जिवंताच्या भूमीवरती सदैव आमचा ओझं वाहणारा, आमचा भार वाहणारा, आमचा प्रतिफाल करणारा, क्षणोक्षणी परमेश्वर आमची काळजी घेणारा देवदूत आमच्या समवेत पाठवून देऊन आपल्या तळहातावरती सांभाळून ठेवणारा तूच देव आहेस. ज्या काही समारंभाकरिता विवाहाकरिता ते जात असताना जे काही परमेश्वर दुखापत, जे काही इजा त्यांना झालेली आहे ती परमेश्वर